नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही नवे असाल तर शिक्षक भरतीच्या आणि स्पर्धा परीक्षांच्या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा। चला आता बघा, आपण व्हिडिओचं टायटल बघा, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। थर्ड टेट देणारे TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तिसरी टेट देणारे हजारो अभियोग्यता धारक हे प्रश्न वारंवार मला विचारत आहे की सर, थर्ड टेटला जागा येतील की नाही किंवा जागा किती येतील। तर त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे, लक्षात घ्या। आणि किती जागा सर, तर थर्ड टेटला 60,000 पर्यंत, 60,000 प्लस सुद्धा जागा यायला पाहिजे, 60,000 प्लस। आता कशा येतील ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत न बघता कमेंट करायची नाही, आणि तुम्हाला काय वाटतं नंतर व्हिडिओला कमेंट नक्की करायची, पण व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर। चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट बघा, ती म्हणजे थर्ड टेट 2025 ची जे अभियोग्यता धारक तयारी करत आहे त्यांच्यासाठी आपण गुरुजी बॅच 3.0 लॉन्च केलेली आहे। बॅचला प्रवेश देणे सुरू आहे। प्रत्येक अभियोग्यता धारकाला सर्वोत्तम बॅच मिळावी म्हणून आपण आणि प्रत्येकाला परचेस करता यावी, विकत घेता यावी, ह्यासाठी आपण 98% प्लस या बॅचवर ऑफ देत आहोत। 2022 मध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांची आपल्या क्लासमधून निवड झालेली आहे। मित्रांनो, ह्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे TIT ला थर्ड टेटला जे विषय आहेत त्या सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज IBPS पॅटर्न नुसार घटक वाईज, उपघटक वाईज आणि 200 प्रश्नांचा पेपर अशी मोफत टेस्ट सिरीज आणि मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी या बॅचचा राहील आणि परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल। तुम्हाला सर्वांना माहित आहे की मे जून मध्ये परीक्षा नियोजित आहे, म्हणून आताच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा, ऍप लिंक वर टच करा, ऍप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। आणि काही अडचण असेल तर हा नंबर आहे माझा 9657779495, या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता। चला आपण पुढे जाऊया आणि काही महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 60,000 पर्यंत जागा कशा जातील थर्ड टेटच्या, तर हे सगळ्यांना आश्चर्य आहे। काही लोकांना असं वाटेल की मी एखादी विचित्र कमेंट करू, असं म्हणू तसं म्हणू, पण तसं नाहीये बघा। आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जर थर्ड टेटची तयारी करत असाल तर असे खूप सारे युट्यूबर्स आहे अलीकडे की ते निव्वळ युट्यूबला दिवसभरातून म्हणजे 10 अपडेट देत आहे, लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या अपडेटकडे दुर्लक्ष करू नका, तुम्ही तुमच्या अभ्यासावर खूप जास्त लक्ष देणं हे गरजेचं आहे। कारण फक्त काही शिक्षक भरतीच नाही तर अशा हजारो भरती आहेत ज्या दरवर्षी भारतात, महाराष्ट्रामध्ये होत असतात आणि हे युट्यूबर सुद्धा अपडेट देत राहतात। पण तुम्हाला सांगतो, ज्यांनी निव्वळ अपडेटवर लक्ष ठेवलं तेच या ठिकाणी नोकरीवर लागतील अशातला भाग नाहीये। म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तर आपल्या अभ्यासावर आपण फोकस करणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, इथे तुम्हाला सांगतो की गेल्या 4 दिवसापूर्वीच्या पेपरची ही बातमी आहे बघा, 4 दिवसाच्या पूर्वीची सकाळची ही बातमी आहे। आणि काय म्हणते, TET उत्तीर्ण नसलेल्यांची नोकरी धोक्यात। TAIT शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीशी संबंधित बातमी आहे। म्हणजे शिक्षक तर झाले पण त्यांनी पात्रता परीक्षा TET ही पास केलेली नाहीये।
आणि वारंवार त्यांना टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही पास करण्यासाठी तारीख सुद्धा वाढवून देण्यात आलेली होती, मुदत देण्यात आलेली होती, पण बरेच शिक्षक ती पास होऊ शकले नाही. बघा, ती पास होऊ शकले नाही म्हणून आता सरळ सरळ आदेश निघालेले आहेत की त्यांची आम्हाला माहिती कळवा की ते शिक्षक किती आहे. आणि कल्पना करा की ते जर समजा शिक्षक काढून टाकले तर तसे हजारो शिक्षक आहेत जे आपल्या नोकरीस मुकणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या रिक्त जागा ह्या थर्ड टेटला येणार आहे. म्हणून सांगितलं की TIT संबंधित बातमी आहे. थर्ड टेट वाल्या विद्यार्थ्यांचा इथून फायदा होणार आहे, ही एक महत्वाची गोष्ट. तर अशी प्रत्येक गोष्ट आपण डिस्कस करणार आहोत. आता इथे काय सांगितलेलं आहे, शिक्षणाधिकाऱ्यांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्याच्यात काय म्हटलेलं आहे थोडंसं बघूया. 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानुसार त्या तारखेनंतर नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांना, बघा 13 फेब्रुवारी 2013 या तारखेनंतर नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांना TET किंवा CTT परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. मुख्याध्यापकांनी TET परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांची माहिती द्यावी असे त्या ठिकाणी म्हणत आहे, हे लक्षात घ्या. आता बघा इथे काय सांगत आहे की ज्या शिक्षकांची नियुक्ती 13 फेब्रुवारी 2013 नंतरची आहे व ते अद्याप TET किंवा CTET उत्तीर्ण झालेले नाहीत, TET किंवा CTET उत्तीर्ण झालेले नाहीत, त्यांची माहिती सोमवारपर्यंत म्हणजे तारीख 21, बघा आज आपण बघत आहोत की आज आपण काय म्हणू तर 23 एप्रिल ही आजची तारीख, म्हणजे 2 दिवसापूर्वीच ही माहिती सरकार जमा झालेली आहे. लक्षात घ्या, त्यांची माहिती सोमवारपर्यंत शाळांना सादर करावी, त्यांची जबाबदारी मुख्याध्यापकावर राहील. म्हणजे बघा सर्व शाळांनी ही माहिती शासनाला सादर करावी आणि जबाबदारी मुख्याध्यापकावर. सुरुवातीला शाळेचे नाव, शाळेचा UDIS कोड, शाळेचे माध्यम आणि TET उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे नाव, अशा 4 मुद्द्यावर माहिती मागितली. शेवटच्या रकान्यात शिक्षणाधिकाऱ्यांनी शेरा लिहायचा आहे की म्हणजे हा शिक्षक TET पास आहे की नाही आहे. म्हणजे कल्पना करा की ही जर पदे रिक्त झाली तर ही पदे कुठे येणार आहे, थर्ड टेटला येणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, इथे समजून घ्या. आणि काल एक बातमी होती, लक्षात घ्या, काल आपण बातमी बघत होतो, तर ती बातमी बघा तुम्हाला सांगतो काय म्हणत आहे की शिक्षकांचं पोस्ट मॅपिंग, 10,000 शिक्षक बोगस. बघा ही बातमी तुम्ही बऱ्याच लोकांनी बघितलेली असेल. 10,000 शिक्षक बोगस शिक्षक भरती घोटाळ्या संदर्भात बातमी. म्हणजे आता ते TET ज्यांचे नाही आहे असे 10-12 हजार गृहीत धरा. निश्चित आकडे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. आणि शिक्षक भरती घोटाळ्या संदर्भात मोठी बातमी, इथे तर डायरेक्ट आकडाच दिला जात आहे की 10,000 शिक्षक बोगस असं सांगितलं जात आहे. 10,000पेक्षा जास्त, म्हणजे 10,000 हा आकडा जो झालेला आहे ना तर तो अंदाजे आहे. म्हणजे 10,000पेक्षा जास्त शिक्षकांची बनावट किंवा बोगस भरती करण्यात आलेली आहे, लक्षात घ्या. आणि या सर्व शिक्षकांवर, या 10,000पेक्षा जास्त शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. आज ना उद्या ते होणार आहे, लक्षात घ्या. शिक्षक भरती जगातली सगळ्यात मंद आणि कासव गतीनं चालणारी भरती आहे, त्याच्यामुळे ही कार्यवाही होणार, हे लक्षात घ्या. कारण 2022 मध्ये एक्झाम झाली, 25 अर्ध होत आलं, लक्षात घ्या. तरीही आणखी म्हणजे ती सेकंड फेज पूर्ण व्हायची आहे. 2017ची भरती आज 25 आहे, 8 वर्ष काय म्हणून सांगा पूर्ण होत आले, पण तरीही ती भरती पूर्ण नाहीये. म्हणून तुम्हाला निश्चित थर्ड टेट मध्ये ह्या जागा सुद्धा, म्हणजे बोगस शिक्षक जर बाजूला काढले तर ह्या जागा सुद्धा थर्ड टेट मध्ये येईल, हे लक्षात घ्या. तर अशा काही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि आता थोडस हा सर्व अंदाज आहे, हे सर्व ढोबळमानानं आहे. युट्यूबला शेकडो काय म्हणू युट्यूबर तुम्हाला माहिती देणार आहे. सकाळी उठल्याबरोबर अपडेट, दुपारी अपडेट, सायंकाळी अपडेट, रात्री अपडेट, बघा लक्षात घ्या. तर यात काय म्हणून सांगा काही ऑथेंटिक माहिती देणारे असतील, पण काही लोक जे आहेत तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं काय, न दिलं काय. बघा आपल्या विद्यार्थी म्हणून, अभियोग्यता धारक म्हणून आपलं काय काम आहे तर आपल्या अभ्यासावर फोकस करणं. निव्वळ शासन निर्णय, निव्वळ शासनाच्या घडामोडी, त्याच गोष्टीवर जर आपण सारखं सारखं लक्ष दिलं तर अभ्यास आपलं काय सांगा अभ्यास करण्याचा जो फ्लो असतो त्याच्यामुळे डिस्टर्बन्स तयार होतात, हे लक्षात घ्या. म्हणजे एखादा निर्णय आला त्याच्यामुळे आपलं अभ्यासात मन न लागणे, या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. बघा जे विद्यार्थी, जे अभियोग्यता धारक ह्या गोष्टीपासून खूप लांब आहे, त्यांना सुद्धा ह्या गोष्टी लागू असणारच आहे. म्हणजे तुम्ही त्या निर्णयाकडे लक्ष दिलंच काय, न दिलंच काय. मग इथे बघा, इथे मी काय सांगतोय तर बघा, आता जी सेकंड टेट झालेली आहे त्याच्यातून 10% जागा राखून ठेवल्या होत्या, आता ते काही येणार नाहीये, हे तुम्हाला कन्फर्म माहित आहे. तुम्ही सुद्धा अपडेट बघितले असतील तर त्या काही
म्हणजे ह्या सेकंड फेजला येणार नाहीये. मग त्या 10% जागा जवळपास 3000 पकडा बघा. त्याच्यानंतर रिक्त जागा आहे, म्हणजे हजारो महिलांनी, हजारो अभियोग्यता धारक म्हणजे महिला पुरुष असतील त्या सर्वांनी, बहुतांश करून खूप दूर जर समजा सेंटर मिळालं असेल तर महिलांनी म्हणजे त्या जॉईनच केलेलं नाहीये. काही काही जिल्ह्यांच्या म्हणजे 30% 20% ज्या जागा होत्या त्याच्या 30% 20% सुद्धा जागा भरलेल्या नाहीये. मग आता कल्पना करा की जी भरती झाली 10%चे 3000, रिक्ते 2-3 हजार पदं राहिलेली आहे. लक्षात घ्या. किंवा ते सेकंड टप्प्याला, लक्षात घ्या, दुसऱ्या फेरीमध्ये आता सेकंड टप्प्याला वर जाईल म्हणजे खाली पुन्हा रिक्तच राहील 1 ते 5 पर्यंत. हे लक्षात घ्या. अपात्र ठरले, गैरहजर झाले काही, बघा माजी सैनिक 484 जागा वगैरे, म्हणजे अशा ह्या ज्या जागा आहेत 10% रिक्त, अपात्र, गैरहजर, माजी सैनिक इत्यादी जागा, ह्या जास्तीत जास्त जर आपण गृहीत धरतो म्हटलं तर ह्या 7-8 हजार किंवा 8000 प्लस जवळपास जागा आहेत. हे काय म्हणून सांगा, झेडपी, एनपी, एमएनपी, लक्षात घ्या. तर ह्याच्या जागा आहेत, म्हणजे ह्या सर्व जागा थर्ड टेटला येणार आहेत. सारखे सारखे विद्यार्थी म्हणतात, सारखे सारखे युट्यूबर सांगतात की जागाच येणार नाहीये, जागाच येणार नाहीये. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. 2011ला महाराष्ट्राची लोकसंख्या 11.23 कोटी होती, लक्षात घ्या. आणि अलीकडे आपण जर बघतो म्हटलं तर ती लोकसंख्या वाढलेलीच आहे. आणि अलीकडे पालक सुद्धा जागरूक होत आहे की 1.5 लाख रुपये फीस आपण जे खाजगी शाळांमध्ये भरतो आणि त्याच्यापेक्षा खूप कमी किंवा विना फीज मध्ये सुद्धा झेडपीचं एज्युकेशन चांगल्या प्रकारे मिळत आहे. म्हणून हे वळणार आहे कुठे, तर झेडपी शाळेकडे वळणार आहे. खूप चांगल्या चांगल्या झेडपी शाळांच्या बातम्या आपल्याकडे येत आहेत. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही थर्ड टेटला काय भविष्य ह्याच्यावर विचार करणं बंद करा. फोकस ओनली स्टडी, म्हणजे आपल्या अभ्यासावर फक्त फोकस करा. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता बघा, टीईटी अपात्र शिक्षक 10,000 प्लस राहील. म्हणजे तुम्हाला सांगितलं की आता जो 21 तारखेपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना, मुख्याध्यापकांना आदेश दिलेले होते, तर हेही शिक्षक 10,000 प्लस आहे. म्हणजे टीईटी अपात्र, म्हणजे ते शिक्षक म्हणून रुजू झाले. लक्षात घ्या. पण ते आतापर्यंत काय होऊ शकले नाही, तर टीईटी किंवा सीटीईटी पास होऊ शकले नाही. तारीख काय होती मी जस्ट तुम्हाला सांगितली होती. बघा काय तारीख, 13 फेब्रुवारी 2013. बघा लक्षात घ्या. ह्याच्यानंतरची ज्यांची जॉईनिंग आहे तर ते टीईटी अपात्र असं गृहीत धरा. बघा म्हणजे त्याच्यानंतरही ते जर जॉईन होऊ शकले नाही तर ते लोक कोण आहे सर, तर ते लोक काय म्हणू आपण, इथे टीईटी अपात्र आहे असं आपण लक्षात घेऊया. म्हणजे वर 8,000 जागा झाल्या, हेही 10,000. बोगस टीईटी शिक्षक, लक्षात घ्या. म्हणजे टीईटी बोगस पद्धतीनं पास करून जे शिक्षक झाले, टीईटी चुकीच्या मार्गाने, वाम मार्गाने पास करून ते कशात घुसले सांगा, शिक्षक झाले आहेत. तर असेही बोगस टीईटी शिक्षक जे आहेत तर ते 10,000 प्लस आहे. किंवा ते भरतीच्या प्रयत्नात आहे, सेकंड फेज, सेकंड टेट म्हणा, थर्ड टेट, तर तेही काय होईल सांगा, तर ते बाहेर राहणार आहे. हे लक्षात घ्या. आता तुम्ही बातमी बघितली, बनावट भरतीतील 10,000 प्लस हे बोगस शिक्षक भरती, 10,000 पेक्षा जास्त शिक्षक हे आता जस्ट बघितलं आपण. लक्षात घ्या. इथे 10,000 प्लस शिक्षकांची काय म्हणून सांगा, बनावट भरती, 10,000 प्लस शिक्षकांची बनावट भरती. आणि इथे सांगितलं की कार्यवाहीची टांगती तलवार राहील. म्हणजे हे जे शिक्षक आहे तर हे किती सर, तर हे बनावट भरतीतील 10,000 प्लस शिक्षक. आणि आता तुम्हाला सांगतो, जे खाजगी शिक्षण संस्था आहे यांच्या जागा शेवटपर्यंत एकूण 20,000च्या आसपास जागा असायला पाहिजे. जशा सेकंड टेट मध्ये आधी आल्या आणि आता 10,000 प्लस आकडा येत आहे, तर तशा 20,000 प्लस जागा येईल. आता हा सगळा अंदाज आहे, हे सर्व ढोबळ मानाला सांगत आहोत. बिचाऱ्या आमच्या भोळ्या भावड्या अभियोग्यता धारकांना स्वतःचं युट्यूब चॅनल चालवण्यासाठी ऑथेंटिक माहितीच्या नावाखाली त्याला अभ्यासापासून दूर केलं जाते. दररोज लाईव्ह सेशन घेतले जातात. लक्षात घ्या. आणि त्यांना सांगितलं जाते की थर्ड टेटला जागाच येणार नाही आहे, संच मान्यता. मग ते बाकी आम्हालाही सांगतात आमच्या व्हिडिओला कमेंट करून की सर त्यांना मदत करा, ह्यांना मदत करा, संच मान्यता रद्द करा. मी काय म्हटलं, शासन तुमच्या हातात घेऊ नका. लक्षात घ्या. शासनाचं काम शासनाला करू द्या आणि तुमचं काम तुम्ही करा. विद्यार्थ्याचं काम आहे अभ्यास करणे. शासनाला एखाद्या निर्णयावर सही करायला काही सेकंद लागतात, पण तुमचा अभ्यास काही सेकंदामध्ये होत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर आता इथे बघा, आपण जर बघतो म्हटलं ह्या 8,000, 10,000, 10,000, 10,000, मग ह्या झाल्या 50,000 आणि ह्या 8,000, म्हणजे 60,000च्या जवळपास जागा येतील. सोडून द्या रे, आता हे खूपच मोठं आणि ढोबळ मानाने मी सांगितलेलं आहे. पण याच्यात कितीही कमी झाल्या, लक्षात घ्या, तरी सेकंड टेट पेक्षा जास्त जागा थर्ड टेटला मिळणार आहे. आणि थर्ड टेटला जागा मिळाव्या
ह्यासाठीचे 10% रिक्त अपात्र गैरहजर माजी सैनिक इत्यादी जागा आहे त्या म्हणजे विना मुलाखतच्या जागा मिळाव्या ह्यासाठी त्या सेकंड फेज मध्ये सेकंड टप्प्यामध्ये त्या जागा घेण्यात आलेल्या नाहीये. म्हणून तुम्हाला सर्वांना मी सांगतो की बाकी म्हणजे सांगणारा काय सांगतो ह्याच्यापेक्षा तुम्ही श्रोता म्हणून तुम्हाला काय कळतं हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो की म्हणजे ह्या लोकांनी काही म्हणजे सरकारच्या विरोधात काही आंदोलन मोर्चे निर्णय बाकी गोष्टी केल्या काय नाही केल्या काय जे व्हायचं ते घडणार आहे. आतापर्यंत बरेच मुद्दे शिक्षक भरतीमध्ये झाले खूप साऱ्या घडामोडी झाल्या पण तुम्हाला सांगतो इथे चालतं कुणाचं शासनाचं चालतं आणि सरकार मायबाप आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इतरही खूप साऱ्या हजारो भरती आहे भारतात महाराष्ट्रात पण शिक्षक भरतीच्या मागे आमचा अभियोग्यताधारक अभ्यासाकडे कमी आणि निव्वळ अपडेटवर जास्त जगून राहिला हे मला सांगायचं आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो गोल्डन चान्स आहे सुवर्ण संधी आहे पुढे थर्ड टेट आहे एवढ्या हजारो जागा त्या थर्ड टेट मध्ये येणार आहे म्हणून तुम्ही बिनधास्तपणे कशाकडे तर थर्ड टेटच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे मित्रांनो. आणि प्रत्येकाला म्हणजे सर्वोत्तम शिक्षण मिळावं बघा त्यासाठी आपण थर्ड टेट 2025 सर्वोत्तम बॅच मिळावी त्याची कुठे अजिबात फसवणूक होऊ नये सर्वोत्तम बॅच मिळावी त्यासाठी थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 3.0 आपण सुरू केलेली आहे. आणि या बॅच मध्ये प्रत्येकाला बॅच खरेदी करता यावी ह्यासाठी आपण 98% प्लस ऑफ या बॅच मध्ये देत आहोत. आणि 2022 मध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांची निवड आपल्या बॅच मधून झालेली आहे आणि ते शिक्षक या पदी आज रुजू आहे. लक्षात घ्या सर्व विषयांचे नियमित या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळेल तर सर्व विषयांचे नियमित लाईव्ह सोबत तेच रेकॉर्ड लेक्चर्स सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ई बुक्स पीडीएफ मोफत टेस्ट सिरीज मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आणि जर परीक्षा पुढे गेली परीक्षा पुढे आता जाणारच नाही मे जून मध्ये परीक्षा आहे तुम्हाला तात्काळ बॅच घेऊन अभ्यासाला सुरुवात करायची आहे. 365 दिवसांचा कालावधी तरीही मिळेल आणि परीक्षा पुढे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवणं मिळेल. मग वाट कशाची बघत आहात आता लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा ऍप लिंकवर टच करा बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा आणि भ्रामक गोष्टीपासून दूर राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.